शरद पवार आणि बारामतीत दाखल झालेले आहेत। पवार कुटुंबासाठी हा मोठा आघात आहे। अजित पवारांचा हा अशा प्रकारे अपघाती मृत्यू हा पवार कुटुंबासाठी मोठा दुःखाचा डोंगर। शरद पवार, प्रतिभा पवार, विकी हो सर ना, एक मिनिट सर ना, विकी चल ना भैया। हाँ चला विकी चल ना बाबा। विकी या विकी या। बारामती वैद्यकीय रुग्णालयात ज्या ठिकाणी इतर पवार कुटुंब उपस्थित आहे त्याच ठिकाणी आता शरद पवार सुद्धा पोहोचलेले आहेत। याच ठिकाणी अजित पवारांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांचं पार्थिव याच ठिकाणी मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आलं आणि संपूर्ण परिसराला सध्या बारामतीकरांचा त्या ठिकाणी मोठा गराडा दिसतोय। त्या बारामतीवरच एक मोठी शोककळा आहे। सर्वसामान्य माणसासह कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी हा धक्का, या धक्क्याबद्दलची ही माहिती पोहोचल्यानंतर त्यांना एक धक्का बसला आणि त्यानंतर हे सगळेच कार्यकर्ते मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल झालेली पोहोचले। पाहायला मिळतात। काकी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी आपण पाहतोय की मेडिकल कॉलेजमध्ये सध्या पवार कुटुंबातले सदस्य जे आहेत ते पोहोचत आहेत आणि या ठिकाणी पवार कुटुंबातल्या सदस्यांपैकी आपण पाहतोय की अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळतात। पवार कुटुंब बारामतीच्या या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल होत आहेत। शरद पवार सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अशा प्रकारे विमान अपघातात अजित पवारांचं निधन होणं हे अत्यंत धक्कादायक, त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का। सुप्रिया सुळे या सकाळी दिल्लीहून रवाना झाल्या होत्या आणि आता त्या बारामतीत लँड करतायत। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्रच दिल्लीहून बारामतीसाठी निघाले होते आणि आता बारामतीत त्या पोहोचतायत। सुप्रिया सुळे यांच्यासाठी अजित पवार मोठे भाऊ, सुनेत्रा पवार यांच्यासाठी तर हा अत्यंत मोठा धक्का। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीत आता दाखल झाल्यात। संसदेच्या अधिवेशनामुळे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत होत्या। या अपघाताबद्दल कळताच तातडीनं त्या दोघीही दिल्लीहून रवाना झालेल्या होत्या आणि आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या बारामतीत दाखल झाल्यात। पवार कुटुंबावर हा मोठा आघात आहे। 2 राष्ट्रवादी महानगरपालिका निवडणुकीत एकत्र आल्या आणि त्यानंतर आता हे पवार कुटुंब एक होतच, मात्र पक्ष म्हणून सुद्धा दोन्ही संघटना एकत्र येतील अशी चर्चा असतानाच घडलेली ही घटना पवार कुटुंबासाठी अत्यंत कुटुंब जे आहे ते दाखल झाले। शरद पवार त्याचबरोबर सुनेत्रा वहिनी, सुप्रियाताई सुळे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेला आहे। सुनेत्रा वहिनी पवार या दिल्लीमध्ये होत्या आणि जवळपास 2 ते 2.5 तासांपासून त्या दिल्लीपासून आपण पाहतोय की या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे या सगळ्या परिसरामध्ये बाजूला केलं जातं, कारण गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी येत आहेत। स्वतः सुनेत्रा वहिनी पवार हे या ठिकाणी आहेत आणि अजित पवार यांचं अंत्यदर्शन जे आहे ते घेता यावं या सगळ्या आपण पाहतोय। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी पवार
या ठिकाणी पवार जे आहेत त्या दाखल झालेल्या पाहायला मिळतात आणि अजित पवार यांच्या कुटुंबातील सदस्य आपण पाहतोय की या ठिकाणी आहेत आणि तर शरद पवार मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचलेले आहेत. पवार कुटुंब सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे. तर शरद पवार आता बारामती मेडिकल कॉलेजमध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ज्या ठिकाणी अजित पवार यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे. शरद पवार यांच्यासाठी हा अत्यंत दुःखद असा हा क्षण. तर या सगळ्या निवडणुकांच्या धामधुमीमध्ये सुद्धा शरद पवार अजित होती. पवार कुटुंब नेहमीच एकसंध असं राहिलेलं आहे आणि शरद पवार या सगळ्याचे आधारस्तंभ होते. तर अजित पवार यांनी देखील संपूर्ण कुटुंब या ठिकाणी बांधून ठेवलेलं होतं. तर कार्यकर्त्यांना आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे. मोठी कार्यकर्त्यांची या ठिकाणी गर्दी, एक आक्रोश या सगळ्याच कार्यकर्त्यांचा. मात्र या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी विनंती केलेली आहे, येणाऱ्या गाड्यांसाठी वाट मोकळी करून द्या. या ठिकाणी अजित पवार यांच्या कुटुंबातले सदस्य जे आहेत ते दाखल झालेले आहेत. सुनेत्रावहिनी पवार, पारदादा पवार, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल जे आहेत ते एकाच चार्टर्ड फ्लाईटनं थेट बारामतीमध्ये पोहोचले आणि या ठिकाणी शरद पवार जे आहेत ते सुद्धा अजित पवार यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचतात. पाहतो की सुनेत्रावहिनी पवार येतात. या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आक्रोश जो आहे तो पाहायला मिळतोय. कार्यकर्त्यांनी या ठिकाणी खंबळ आहे आणि आपल्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी हे संपूर्ण पवार कुटुंब आपण की कुटुंबातले सगळे सदस्य या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सकाळी ज्यावेळेस अजित पवार यांचं दुःखद असं निधन झालं त्यावेळेस सुप्रिया सुळेंनी उद्ध्वस्त झाले अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती व्हॉट्सअपवरती दिलेली होती आणि सध्या आता हे संपूर्ण पवार कुटुंब अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेलं आहे. पवार कुटुंबासाठी हा खरं तर अत्यंत भावूक आणि धक्कादायक असा क्षण आहे, कारण अजित पवारांच्या जाण्यानं पवार कुटुंबाचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. कारण शरद पवार यांच्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबाची धुरा जी आहे ती अजित पवार यांच्यावरती होती आणि अजित पवारांना घरातला मोठा कर्ता पुरुष या नात्यानं संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अजित पवारांवरती होती. अनेक कार्यक्रमांमध्ये संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते आपल्याला